आज आपण पनीरची चमचमीत भाजी आणि पुरीचा बेत केलेला आहे. जबरदस्त टेस्टी लागतं. पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या राहण्यासाठी काय काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही एकदा रेसिपी नक्की बनवून पहा. तर त्यासाठी आधी आपण काय करायचं आहे, पीठ मळून घ्यायचं आहे पुरीसाठी. तर इथे मी अर्धा किलो पीठ घेतलं आहे. या पिठामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. आता मीठ घालून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं नॉर्मलच पाणी घालायचं आहे आणि हे पीठ थोडं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ मळायचं नाही, लक्षात ठेवा. पीठ थोडं घट्टसर मळल्यामुळे काय होतं, एक तर पुऱ्या ज्या आहेत तेलकट होत नाहीत आणि अशा टम्म फुगलेल्या राहतात. कारण हे पीठ घट्ट मळून आपल्याला थोडा वेळ ठेवायचं असं झाकून, म्हणजे काय होतं, पीठ व्यवस्थित मुरलं जातं आणि जेवढं व्यवस्थित पीठ मुरलं जातं तेवढं आपल्या पुऱ्या ज्या आहेत कमी तेलकट आणि टम्म फुगलेल्या होतात. जर तुम्ही सुरुवातीलाच पीठ पातळ मळलात तर मग त्या पुऱ्या लाटतानाही व्यवस्थित लाटल्या जात नाही आणि एक जास्त वेळ आपण ठेवल्यामुळे जर तुम्ही जास्त प्रमाणात पुऱ्या लाटून घेतला तर त्या एकमेकांना चिकटतात. त्यामुळे थोडंसं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं तेल लावून मी परत हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे कमीत कमी अर्धा तास आपण असंच पीठ साईडला ठेवून देऊया. तो भाजी बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला पटकन बनवावीशी वाटेल. तर त्यासाठी आधी सुरुवातीला आपण काय करणार आहोत, एक सिक्रेट साहित्य घेणार आहोत जे आपली भाजी जबरदस्त टेस्टी बनवेल. तर त्यासाठी इथे मी बघा 5-6 बादाम घेतलेले आहेत. याऐवजी तुम्ही काजू घालू शकता, पण बादाम एकदा घालून बघा, जबरदस्त टेस्टी होते. आता हे बादाम भिजवलेले नाही आहेत बरं का, कच्चेच आपण याची पावडर करून घेणार आहोत. तर हे बदामाची पावडर करून घेतलेली आहे. आता यामध्येच आपल्याला अजून काही साहित्य ॲड करायचं आहे. बदाम भिजत वगैरे घालायची काही गरज नाही, झटपट काम होतं आपलं. 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर 1 इंच आलं ना छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो आपण घेतलेले आहेत. छोट्या फोडी करून घ्यायच्या, म्हणजे काय होतं, वाटायला बरं पडतं आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट आपण करून घेणार आहोत. बदाम घातल्यामुळे ना मस्त असं ग्रेव्हीला एक चिकटपणा येतो, जसं हॉटेलमध्ये वगैरे असतो ना तसा. तर त्यासाठी बघा इथे आपण सर्व पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर घ्यायचं एक पाव कप एवढं दही. दह्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. थोडीशी घालायची हळद, लाल मिरची पावडर. आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, यामुळे भाजीला कलर खूप छान येतो. आणि एक धने पावडर घालायचा 1 चमचा. सोबतच किचन किंग मसाला घालते इथे मी. यामुळे भाजी ना जबरदस्त टेस्टी होते. नसेल तर मग तुम्ही सब्जी मसाला वगैरे जे असेल तेही वापरू शकता. कसुरी मेथी ना मी घालते. कसुरी मेथी तव्यावरती थोडीशी गरम करून अशी पावडरसारखी करून ठेवायची. यामुळे ही भाजीला मस्त एकदम रेस्टॉरंटसारखी टेस्ट येते. तर आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करून घेतल्यामुळे काय होतं, दही फाटत नाही. त्यामुळे दह्यामध्ये हे मसाले मिक्स करून घेतले. आता हे थोडंसं दही घट्ट झालं आहे मसाले घातल्यामुळे, तर थोडंसं पाणी घालूया आपण आणि थोडंसं हलकंसं पातळसर करून घेऊया आपण. मसाले चांगले फेटून घ्यायचं बरं का, म्हणजे दही व्यवस्थित फेटलं जाईल आणि आपल्या ग्रेव्हीला टेक्स्चर खूप छान येईल. तर आता बघा मस्त मसाले मिक्स करून झालेले आहेत. आता वळूया गॅसकडे. तर गॅसवरती मोठी कढई ठेवते, त्यामध्ये घेते मोठे 2 चमचे तेल. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी घालते 1 चमचा बटर. बटरमुळे तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण आपल्याला रेस्टॉरंटसारखं जर भाजी बनवायची असेल ना तर बटर नक्की घाला. त्यानंतर खडे मसाले घेते. 1 मोठा तेजपत्ता 2 तुकडे करून घेतलेले, 1 छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. 1 चमचा मी इथे शहाजिरं घेतलेलं आहे. तर नॉर्मल जिरं असेल तेही घालू शकता. शहाजिऱ्यामुळे टेस्ट छान येते, त्यामुळे मी घेतलेलं आहे. आता हे जिरं थोडंसं तडकू द्यायचं आहे. बघा जिरं चांगलं तडकलं गेल्यानंतर यामध्ये 2 कांदे बारीक चिरून घ्यायचे. शक्य होईल तेवढं तुम्ही बारीक चिरून घ्या, यामुळे ग्रेव्हीला टेक्स्चर छान येतं. जर जाड असेल ना तर ग्रेव्ही पण अशी दरदरीत वाटते. त्यामुळे एकदम शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा. तर बघू शकता तुम्ही कांदा मी किती बारीक चिरलेला आहे. आता कांदाही आपल्याला मीडियम गॅसवरती चांगला असा बघा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. थोडंसं हलकासा अजून आपण कलर गडद होईपर्यंत परतून घेणार आहोत. गॅस मीडियमवरतीच ठेवलेला आहे बरं का. तर आता बघा कांदाही चांगला परतला गेलेला आहे. थोडंसं गडद रंग झाल्यानंतर यामध्ये आपण जी टोमॅटो, आलं, लसूण आणि बदामाची पेस्ट बनवून घेतली होती ती सर्व घालायची आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बरं का. तर यामध्ये बदामाची पेस्ट घातलेली आहे, त्यामुळे खाली लागू शकतं. त्यामुळे आता काय करायचं, आपल्याला गॅस एकदम मंद करायचं आहे. मंदपेक्षा थोडंसं कमी जास्त ठेवलात तरी चालेल, पण एकदम मीडियम नाही ठेवायचे.
मिडियमपेक्षा कमी करायची आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला कवर करून आपण 2 मिनटं शिजू द्यायचं आहे, म्हणजे टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे. त्यासाठी 2 मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता ग्रेव्ही आपली छान अशी शिजत चाललेली आहे. टोमॅटोही चांगला शिजलेला आहे, कारण साईडने कडेने बघा तेल सुटलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. थोडा वेळ लागतो ग्रेव्ही परतण्यासाठी, तेव्हाच आपल्याला ती भाजीची टेस्ट येणार आहे. जशी रेस्टॉरंटमध्ये वगैरे असते, तर घरी आपण व्यवस्थित बनवू शकतो. आता हे जे दह्यामध्ये आपण मसाले मिक्स करून घेतले होते ते सर्व घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित पटापट मिक्स करायचं. आता गॅस एकदम मंदवरतीच ठेवायचं बरं का, कारण मसाले आपल्याला चांगले हे ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्यांचा जो कच्चेपणा आहे तोही जाईल आणि आपली ग्रेव्ही टेस्टी होईल. तर गॅस मंद केलेला आहे आणि मंद गॅसवरती आता मसाले वगैरे मिक्स करून घेतल्यानंतर याला आपण कवर करून परत 2 मिनटं शिजवून घेणार आहोत. तर बघा 2 मिनटांनी मस्त आपली ग्रेव्ही शिजली गेलेली आहे. बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि टेक्स्चरही छान आलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला. पटापट मिक्स करून घेऊया. तोपर्यंत मी काय केलेलं आहे माहिती आहे, साईडला नाही का पॅनमध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे, लक्षात ठेवा. कारण आपली जी ग्रेव्ही आहे चांगली शिजलेली आहे, गरम आहे. यामध्ये जर थंड पाणी घातलं तर त्याचं टेम्परेचर डाऊन होतं आणि आपली भाजीची टेस्ट बिघडते. आता इथे मी घेतलेलं आहे पनीर, पाव किलो पनीरचे असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे तुकड्याचं प्रमाण म्हणजे छोटे मोठे जसं तुम्हाला करायचं असेल तसं करू शकता, पण असे मोठे तुकडे करून घेतल्यामुळे काय होतं, दिसायलाही खूप सुंदर दिसतात ग्रेव्हीमध्ये. त्यामुळे मी मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार. तर पटापट परत मिक्स करून घेऊया. आता गॅसने इथे एकदम मीडियमवरती ठेवलेली आहे बरं का, आणि मीडियम गॅसवरती आपण हे मस्त सर्व साहित्य चांगले शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर. तर थोडीशी कोथिंबीर मी आत्ता घालते आणि थोडी कोथिंबीर आपण नंतर वापरणार आहोत. जशी जशी ग्रेव्हीबरोबर कोथिंबीर शिजत जाते ना, तशी ग्रेव्हीची टेस्टही वाढते. आता यामध्ये आपण हे घालूया गरम पाणी. तर चांगलं गरम उकळतं पाणी घालायचं आहे बरं का. आता ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट हवी आहे, पातळ हवी आहे, त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण ही पनीरची भाजी ना जास्त पातळ करायची नाही, दाटसरच हवी. त्यामुळे मी थोडंसं अर्धा ग्लास एवढंच पाणी घातलेलं आहे. आता वरून थोडासा गरम मसाला घालायचा आहे, कारण गरम मसाला सर्वात शेवटीच घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो भाजीमध्ये. तर बघा मस्त दाटसर अशी आपली भाजी झालेली आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे. आता याला आपण झाकून मीडियम गॅसवरती 2-3 मिनटं वाफवून घेणार आहोत, म्हणजे जे पनीर ही व्यवस्थित शिजलं जाईल, त्याच्यामध्ये सर्व मसाल्याचा फ्लेवर उतरेल. आणि जास्त वेळ पनीर शिजवायचं नाही बरं का, कारण काय होतं मी ते पनीर जेवढं तुम्ही जास्त शिजवाल ना तेवढं ते चिवट होतं आणि मग खाण्यासाठी चांगलं लागत नाही. त्यामुळे जास्त नाही, 2-3 मिनटंच आपण पनीर हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे. तर बघू शकता भाजीला मस्त कलर आलेला आहे, ग्रेव्ही मस्त अशी चमचमीत झालेली आहे, तरीही छान सुटलेली आहे भाजीला. वरून परत थोडीशी कोथिंबीर घालूया. तर भाजी ही आपली तयार झालेली आहे. अगदी खाणारे ना बोटं चाटत राहतील एवढी जबरदस्त टेस्टी ही भाजी तुम्ही घरी बनवू शकता. तर नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही भाजी कशी वाटली. आता भाजी तर आपली तयार झालेली आहे. हिला झाकून आपण साईडला ठेवून देऊया आणि आपण आता गरमागरम अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवायला घेऊया. तर भाजी ना खरंच जबरदस्त टेस्टी झालेली आहे आणि ही गरम गरम भाजी आणि पुरी जर तुम्ही खाल्लात ना तर याचे दिवाणेच व्हाल, एवढी टेस्टी लागते. तर नक्की बनवा. कुठलेही पाहुणे येणार असतील किंवा सणवार असेल तर आपल्याला काय करावं समजत नाही, त्यावेळेसही तुम्ही बेत बनवू शकता. तर आता आपलं भाजी तयार आहे. त्यानंतर आपण बघूया पुरीचं पीठ. तर पुरीचं पीठही आपलं चांगलं इथे मी काय करणार आहे, मोठा गोळा घेऊन लाटून घेणार आहोत आपण आणि याची मोठी पोळी बनवायची आणि पटापट आपल्या पुऱ्या होतात. त्यामुळे जर तुम्हाला असं नसेल करायचं तर तुम्ही छोटे छोटे बॉल घेऊन त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटू शकता. पण आपल्याला जर झटपट काम करायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता, म्हणजे तुमचं काम पटकन होतं, कमी वेळामध्ये तयार होतं. तर बघा याची मी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि पोळी आपल्याला जास्त जाड नाही लाटायची बरं का, किंवा एकदम पातळही लाटायची नाही. जास्त जाड लाटलात ना तर पुऱ्या थोड्या वेळाने चिवट होतात आणि जर पातळ लाटलात तर पुऱ्या ज्या आहेत कडक होतात. आता मोठी पोळी लाटून घेतल्यानंतर अशी एखादी वाटी वगैरे घ्यायची किंवा पुरी कटर वगैरे, त्याने छोट्या छोट्या अशा पुऱ्या कट करून घ्यायचं. असं केल्याने काय होतं, पुऱ्या एकसमानही होतात आणि आपलं कामही पटापट होतं. तर बघा याच्या छोट्या छोट्या अशा मी पुऱ्या कट करून घेते.
तर या पद्धतीने आपण याच्या पुऱ्या कट करून घेऊया आणि पटापट बाकीच्याही पुऱ्या लाटून घेऊया. तर कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल बरं का चांगलं गरम पाहिजे, कडकडीत तापलेलं पाहिजे. त्यानंतरच आपण यामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं, तेलकट होत नाहीत पुऱ्या. जर कोमट तेलामध्ये तळून घेतला तर पुऱ्या ज्या आहेत तेल जास्त शोषून घेतात आणि तेलकट होतात. त्यामुळे तेल तापलेलं पाहिजे. त्या कढईमध्ये मी एका वेळेस 2 किंवा 3 पुऱ्याच घालायच्या, जास्त घालायच्या नाही. म्हणजे त्याने व्यवस्थित फुलायला जागाही पाहिजे. त्यामुळे मीडियम गॅसवरती आता आपण ह्या पुऱ्या तळून घेणार. थोडासा हलका सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित पुऱ्या तळल्या जातात, कच्च्या राहत नाहीत आतून. तर हे बघा मस्त कलर आलेला आहे. आपण याला पलटून दुसऱ्या साईडने असं तळून घेऊया. त्यामुळे गॅस मीडियमवरतीच ठेवायचा आहे. तर बघू शकता मस्त कलर आलेला आणि पुरे एकदम अशा टम्म फुगलेले आहेत. अशाच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि जास्त वेळ अशाच टम्म फुगलेल्या राहतात. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका. तर आपल्या भाजीही तयार आहे, पुऱ्याही तळून होत आहेत. तर मी पटापट याच पद्धतीने बाकीच्याही पुऱ्या तळून घेते. आपली ही पुरी आणि चमचमीत अशी पनीरची भाजी झालेली आहे तयार. तर एकदा बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन